यांच्या माध्यमातून दिलं जाईल। थँक्यू। सन्माननीय हरेश्वर नावडेकर अगदी यांचा शुभ सन्मान आम्ही इथे करणार आहोत। त्यांना विनंती आपला सन्मान स्वीकारण्यासाठी आपण यावं। खरं तर बघू शकता आमचे डॉक्टर कमलाकर नावडेकर साहेबांचे ते बंधुश्री आणि हरेश्वर नावडेकर यांना मी विनंती करेन आपण यावं। या सन्मान स्वीकारण्यासाठी आपला तर प्रमोद नावडेकर आपल्या शुभ हस्ते आपण त्यांचा शुभ सन्मान आपण इथे करावा। चला सुपर 6च्या लढती सुरू होतात। ही मॅच तुमच्यासाठी मालिकावीराच्या रन सर्वोत्कृष्ट फलंदाज गोलंदाज क्षेत्ररक्षक या बक्षीस वैयक्तिक बक्षिसांसाठी ही मॅच तुमची शेवटची। याच मॅच मधले फक्त रन ग्राह्य धरले जाईल, याच्या पुढे रन किंवा विकेट ग्राह्य धरले जाणार नाही याची दक्षता तुम्ही घ्या। त्यामुळे जे तुम्हाला वैयक्तिक पारितोषिक मिळवण्यासाठी करायचं आहे ते याच मॅच मध्ये। सन्माननीय माजी ग्रामपंचायत सदस्य सन्माननीय श्री सुनीलजी शेळके साहेबांकडून या क्रिकेट स्पर्धेसाठी 2000 रुपयाचे आर्थिक सहकार्य आले, त्यांचा आभार। चला मॅच ऑन करा। माजी सरपंच सन्माननीय अनंत भगत यांना विनंती करेन आपला सन्मान स्वीकारण्यासाठी आपण यावं। मी सन्मान करण्यासाठी आमचे डॉक्टर कमलाकर नावडेकर सरांना विनंती करेन। वारकरी संप्रदायामध्ये नेहमी वावरत असताना सामाजिक बांधिलकी ते राखतात आणि दिलदार आणि दिलखुलास व्यक्तिमत्व आपल्या शुभ असे हा शुभ सन्मान आम्ही ते करतो। आम्ही आपल्या मनाच्या अंतःकरणापासून मनपूर्वक आपला हार्दिक आभार इथे व्यक्त करतो। तर नक्कीच या मॅच मध्ये टॉस जिंकला चंद्रकांत पुंडलिक फडके यांना मी अहमद पाटील यांना मी विनंती करेन आपण यावं। डॉक्टर साहेब आपले शुभ हस्ते आपण त्यांचा शुभ सन्मान इथे करावा। सामना सुरू झालाय। सुपर 6 ची लढत आहे। दोन्ही टीम सुपर 6 मध्ये भरपूर लढतील। पहिलाच बॉल प्रफुल्लचा आणि पहिल्याच बॉल वर दिशादर्शक फटका हा चौकार इथे आलाय। सन्मान्य तुकाराम पालकर साहेबांना मी विनंती करेन की आपण यावा आपला सन्मान स्वीकारण्यासाठी। तुकाराम पालकर साहेब आपण या, आपला सन्मान आपण इथे स्वीकारावा। हर्षल नावडेकर हरेश्वर नावडेकर यांना मी विनंती करेन आपल्या शुभ हस्ते आपण त्यांचा शुभ सन्मान इथे आपण नक्कीच करावा। तर बघा प्रफुल्ल इन ऍक्शन मध्ये आलाय। भरपूर चांगली फलंदाजी त्यांनी करायला सुरुवात केली। भरपूर अपेक्षा आहेत या मॅच मधून दोन्ही टीमला, कारण इथून जिंकाल तर पुढे जाल, त्यामुळे जायचं आपण ऐकूया। पुन्हा एकदा कॉम्बॉक्स मध्ये बदल करूया, ऐकूया सागरजी मांडकर नेरे यांचा आवाज। धन्यवाद वैभव। शांताराम पाटील साहेब यांच्याकडून चंद्रकांत पाटील साहेब यांच्याकडून या स्पर्धेसाठी 500 रुपयाचं पारितोषिक आलंय। चांबो का बल्ला जब चलता है तब किसी का नहीं चलता आणि हे इक्वेशन पाहतोय। 2 चौकार आणि चांबोला रोखावं लागेल। हा एक विध्वंसकारी फलंदाज आहे। अजूनही आम्हाला स्पर्धा आठवते आसरेवाडी जिथे 90 चेस करायचे होते आणि चांबोनं का बॅटिंग केली होती। चांबोच्या विकेटसाठी विगर्सचे पुरस्कर्ते यांच्याकडून 1000 रुपये आले। मात्र ही विकेट आता गोलंदाजांना महत्वाची, यासाठी उपाययोजना आखावी लागेल। चांबोला बाद करणं, जो मैदानावर जास्त वेळ उभा राहिला तर धावा वेगानं कुटेल आणि ही ताकद या फलंदाजाकडे। सनीलला वेगळं काहीतरी करावं लागेल, एक धोरण आखावं लागेल। चांबोच्या बॅटिंग लाईनअपचा विचार केला तर त्या एक लॉंग ऑन कव्हर स्क्वेअर लेग चौफेर फटकेबाजीसाठी ओळखला जातो। ओ वेगवान चेंडू जास्त बाहेर गेला, दबाव वाढलाय। अगदी सामना आपण विसरून चालणार नाही। सांगडे आणि उसाटणे 28 धावेसाठी नाकी 9 आणलं। शेवटच्या षटकापर्यंत सामना रंगला। आज 2 सामने आपण असेच पाहिले। 13 धावा आहेत। ओ चूक पुन्हा झाली। असं क्षेत्ररक्षण झालं तर कठीण होईल इथे कमबॅक व्हावं लागेल। 2 धावा वेगाने पूर्ण करतील संदेश पाटील यांना आपण पाहतो। 24 लाईव्ह इव्हेंट चे ओनर्स आहेत आणि एका बाजूला चांबो। 3 चौकार त्यानंतर 2 धावा, एकूण धावफलक 15। एकनाथ शेट
तर शिवसेनेचं दमदार व्यक्तिमत्व आम्ही पाहतोय राजकीय क्षेत्रातील समाजसेवक या नात्याने आज समाजाचा आपण काहीतरी देणं लागतो या उक्तीच्या सन्माननीय आदरणीय आपण पाहतोय एकनाथ शेठ म्हात्रे प्रसिद्ध उद्योजक यांचे इथे शुभ आगमन झाले त्यांचं सहर्ष स्वागत। तर व्हाईट साठी बॅटिंग टीम रिव्ह्यू आज पाहुण्यांची मांदियाळी सुद्धा शिवसेनेचं दमदार व्यक्तिमत्व समाजसेवक प्रसिद्ध उद्योजक एकनाथ शेठ म्हात्रे खुटारी यांना आपण पाहतोय क्रिकेट वेडे चाहते क्रिकेट साठी काय पण म्हणणार टेक्निकल टीम कडे जातो आपण। यस फेअर डिलिव्हरी मॅच ऑन करा थोडं कॉन्सन्ट्रेशन होत नाही दिलगिरी व्यक्त करेन आज एकनाथ शेठ म्हात्रे यांना आपण पाहतोय क्रिकेट साठी काय पण वेळात वेळ काढून आलेत आज वैकुंठवासी स्वर्गीय हरिभक्त पारायण महादेव गोटीराम नावडेकर। चांबो का बल्ला बोलता है तब किसी का नहीं चलता आणि त्या आता मार्गक्रमण करावं लागेल ही विकेट महत्वाची संदेश चांबो बोर्लेची स्ट्रॉंग बॅटिंग लाईनअप अग्रेसिव्ह असतात जेव्हा जेव्हा संघासाठी खेळतात भरपूर धावा ज्यांचं इथे शुभ आगमन झालं शिवसेनेची बुलंद तोप व्यावसायिक क्षेत्रामधील अग्रगणित नाव आणि खुटारी गावचा अभिमान सन्माननीय श्री एकनाथ शेठ म्हात्रे साहेबांचं इथे शुभागमन झालंय त्यांचा मी मनपूर्वक साहेब आपलं हार्दिक स्वागत इथे करतो। सन्माननीय श्री मोरबे गावचे आमचे तुकाराम पालकर यांच्याकडून अगदी त्यांचं थोड्या वेळेस आगमन झालं आणि त्यांच्याकडून 510 रुपयाचं आर्थिक सहकार्य आलंय त्यांचा आम्ही आभार व्यक्त करू। त्यासोबत खुटारी गावचे सन्माननीय श्री परशुराम म्हात्रे साहेबांचं देखील शुभागमन झालंय त्यांचा मी मनाच्या आणि हृदयाच्या अंतःकरणापासून आपलं हार्दिक स्वागत इथे करतो। तर नक्कीच सामना असेल 3 षटकांचे आणि सिरीजचं जे कॅल्क्युलेशन आहे ते सुपर 6 पर्यंत असेल। नेरे दुंद्री विभागाच्या असोसिएशनच्या मान्यतेने स्पर्धा पहिल्या षटकामध्ये 17 आल्या आणि कमबॅक करावं लागेल दीपक भाई फडके याला कारण चांबो चारी बाजूला खेळतो संदेश तेवढा आक्रमक आहे संदेश यांना अजूनही संधी मिळाली नाही। सेकंड ओव्हर पहिला चेंडू लो फुल टॉस झेल होणार का लॉंग ऑनच्या वरून सुरुवातीलाच धूम धडाका आला हा षटकार स्कोर मूव्स ऑन एकूण धावफलक 23। त्यासोबत आमचे खुटारीचे भावेश म्हात्रे आणि अक्षय पाटील यांचं देखील शुभागमन झालं त्यांचंही आम्ही मनपूर्वक आई गावदेवी ग्रामस्थ मंडळ मोरब्याच्या वतीनं आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत इथे करतो। 23 रन्स 23 धावा झालेत। बॅटिंग करत असताना संदेशनं डावाची सुरुवात केली धावसंख्या सुस्थितीमध्ये मजबूत धावफलक गोलंदाजांना काहीतरी वेगळं करावं लागेल बॅटिंग लाईनअप मध्ये अग्रेसिव्ह मूड मध्ये दोन्ही फलंदाज बॅकफुटला गेले अपील जोरदार झाली यस दांडी गोल त्रिफळाची विकेट हवी होती मात्र अजूनही चांबो मैदानावर विध्वंसकारी याच्या विरुद्ध उपाययोजना आखावी लागेल। सामना 3 षटकांचे सिरीजचं कॅल्क्युलेशन हे सुपर 6 पर्यंत असेल आपण जरूर पाहतोय एकूण धावफलक आपण टोटल पाहिलं तर धावा 23। तर सुपर 6 पर्यंत काउंट आहे त्यानंतर नसेल महत्वाची सूचना या मॅचच्या होतील सुपर 6 मध्ये जे संघ खेळतील अगदी स्टार्ट पासून आम्ही सांगितले लॉट्स उडवले तेव्हा सुद्धा सांगितलं 3 षटकांचा सामना आहे। ओ विकेट महत्वाची होती मात्र चांबो तिकडे तणाव वाढलाय
कमबॅक होणं यस दीपकभाई फडके यांचं कमालीचं षटक. विकेट मिळाली, संदेश पाटील बाद झाले आणि त्यानंतर आपण देवेंद्रना पाहिलं 2 षटकारानंतर गुड कमबॅक, गुड बॉलिंग. आतापर्यंत एकूण धावा दाफलकावरती 23. कमबॅक होणं खूप महत्वाचं. नेक्स्ट मॅच दोन्ही संघाने विनंती करतो टॉस साठी संपर्क साधा. नक्कीच आपण पाहतोय 10:37 एकूण धावा 23. महेंद्र भगत यांच्याकडून हॅट्रिक साठी साई स्टारचे आधारस्तंभ 1000 असतील. ही सुवर्ण संधी दीपकभाई फडक्यांना. षटकारानंतर 2 विकेट. खूप चांबो अजूनही उभा आहे नॉन स्ट्रायकर एंडला. 23. सेकंड ओव्हर हॅट्रिकच्या मार्गावर. ओ सावंत पवित्रा जरूर पाहतो. इनसाइड सर्कल शॉर्ट पॉइंटला चेंडू अडवलाय. संघ पुढे सरकेल. टोटल रन्स आपण आतापर्यंत पाहूया. एकूण धावा 24. 3 षटकांचा सामना. टार्गेट सेट होणं खूप महत्वाचं आणि या वेळेला तोच प्रयत्न होईल. चला लाईव्ह कक्षामध्ये थोडा सायलेन्स झोन ठेवा. डीजे कक्षाकडे काही आमची बच्चे कंपनी आहेत, लाईव्ह आमचे ऑपरेटर आहेत, थोडी शांतता ठेवा. महत्वाच्या मॅचेस आहेत. सिरीजचं कॅल्क्युलेशन सुपर 6 पर्यंत. दीपक फडके षटकार 2 विकेट सिंगल. आतापर्यंत 4 चेंडू मध्ये 7, 2 विकेट. एकूण धावा दाफलकावरती टोटल धावसंख्या आपण पाहतोय 24. अपील जोरदार. ओ हो बिग विकेट. या विकेट साठी सापळा रचला होता आणि चांबो निराश मनाने परतलाय. क्रिस्ताने सोडली, सन्मान केलाय आणि बघा ही विकेट महत्वाची होती. सुरुवात धमाकेदार. ही लढत चुरशीची असेल. आज आपण पाहतोय बघा हा चेंडू काय कमबॅक केला. लाईन आणि लेंथ अप्रतिम होती. चांबो खेळला 7 मध्ये 16, संदेश खेळले 2 मध्ये 6. देवेंद्र बाद झाले 0 वर. आता भूषण आलाय. 24-3 दोन्ही फलंदाज बाजू. दीपकभाई फडके गुड बॉलिंग, गुड. षटकार आल्यानंतर तुमच्याकडे ती तयारी पाहिजे, प्रयत्न करण्याची क्षमता पाहिजे, कुवत तुमच्याकडे ती ॲबिलिटी पाहिजे आणि तो तुमचा ॲटिट्यूड जर मैदानावर असेल ना तर तुम्ही काही करू शकता. तुम्ही जे काही निश्चित करा ठरवाल ते तुम्ही करू शकता आणि त्याच ॲटिट्यूडनं गोलंदाजी होताना 5 चेंडू मध्ये 3 विकेट, धावा 7. ओ गुड. काय गोलंदाजीचा तिकट मार आहे. काहीच वाकडं करून दिलं नाही. एकदा गोलंदाजी आवडली असेल तर जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. गुड कमबॅक. कौतुकाची थाप पाहतोय. 17 धावा आल्या. षटकारानंतर कमबॅक. पॅव्हलियन मध्ये आनंदाचं वातावरण. विगडकडे चला पाणी घेऊन जा लवकर आणि मी विनंती करेन 2 षटकं संपली. 24-24 पाणी घेऊन जा. पाणी यस पुरवलं जाईल. फॉर्च्यून इव्हेंट्स लाईव्ह आपण जरूर पाहतो. पाणी घेऊन जा लगेच. तो पुढच्या सामन्याचं टॉस केलं जाईल. लगेच मी दोन्ही संघांना विनंती करेन क्षणाचाही विलंब करू नका. वैभव सिरीज साठी जे कॅल्क्युलेशन आहे ते सुपर 6 पर्यंत. उर्वरित पाहुण्यांचा आपण आदरतिथ्य सन्मान करतो. वैकुंठवासी स्वर्गीय हरिभक्त पारायण महादेव गोटीराम नावडेकर स्मृती चषक सन्मानाची अभिमानाची स्पर्धा आणि शिवसेनेचा दमदार व्यक्तिमत्व आम्ही पाहतोय. समाजसेवक, प्रसिद्ध उद्योजक, कला, क्रीडा, सामाजिक आर्थिक क्षेत्रातील खुटारी गावचं नामवंत व्यक्तिमत्व आदरणीय एकनाथ शेठ म्हात्रे आणि त्यांचे सहकारी या मॅचचा आनंद घेत असताना त्यांचं सुद्धा व्यासपीठावर आगमन झाले आणि या मॅचचा आनंद घेतात. क्रिकेट म्हटलं तर तरुणांच्या आवडीचा खेळ. अगदी ग्रामीण क्रिकेटला खूप चांगले दिवस आलेत. आज भरपूर नाईट स्पर्धा आपण पाहतो. मात्र हा निमित्त असतो. या निमित्तानं आपण सर्वजण एकत्र येत असतो आणि आज एकनाथ शेठ म्हात्रे यांना आपण पाहतो. मोरबे गावावर असलेलं प्रचंड प्रेम आज आपल्या बिझी शेड्यूल मधून वेळात वेळ काढून आलेत. कारण आज या युगामध्ये कुणासाठी कुणाकडे वेळ नाही. मात्र क्रिकेटच्या स्पर्धेच्या निमित्तानं आज मोरबे संघावर असलेलं प्रचंड प्रेम, ग्रामस्थांवर असलेलं प्रचंड प्रेम
आमचे मुख्य आयोजकांवर असलेलं प्रचंड प्रेम आणि एकनाथ शेठ म्हात्रे यांना आपण पाहतो अतिथी कक्षामध्ये 2 षटक संपली धावा एकूण 24 नयन फडके ओव्हर नंबर 3 जो संघ विजयी होणार तो क्वालिफाय होणार टॉप 3 मध्ये ओ थोडं कठीण होतं चेंडू मात्र अडवलाय 2 धावा तर पूर्ण बॅकअप छान होतं ही नवी ऊर्जा मिळाली चांबो संदेश बाद झाल्यानंतर आम्ही सुद्धा कमबॅक करू शकतो संपूर्ण आमची कमिटी मेंबर्स बघा किती कटाक्ष स्पर्धेसाठी 3 षटकांचा सामना नेक्स्ट मॅचचा इनिंग ब्रेक मध्ये टॉस होईल नयन फडके 2 धावा एकूण धावफलक टोटल पोहोचलाय 26 ओ वेगवान चेंडू कोला टाकलाय क्षेत्ररक्षण भूमिका खूप महत्वाची असते आज सांगणे संघ विसरणार नाहीये जरी तो संघ पराभूत झाला क्षेत्ररक्षकांनी चुका केल्या आणि त्याची किंमत त्यांना मोजावी लागली क्रिकेटमध्ये या गोष्टी खूप महत्वाच्या असतात क्षेत्ररक्षणाची साथ मिळणं खूप महत्वाचं 1 धावफलक पुढे सरकले 27 तर प्रमोद प्रतिष्ठान रिडगर आणि मोह 40+ आपण लगेच संपर्क साधा नयन फडके लॉफ केलाय आक्रमण ओ झेल कठीण आणि मात्र षटका ठोकलाय आयवा कॅच यास प्रेक्षक या आपण तुमचं स्वागत असेल 500 रुपये आयवा कॅच आज डबल धमाका आहे आज फक्त 500 नाही तर त्यासोबत टी शर्ट देखील आहे सन्माननीय भारतीय जनता पार्टी शक्ती केंद्र प्रमुख आमचे बलराम उसाटके इकोचे रायगड जिल्हा चालक मालक संघटनेचे उपाध्यक्ष दीपकजी नावडेकर आणि चिराग नावडेकर आणि चिन्मय कमलाकर नावडेकर यांच्याकडून ते पारितोषिक 500 रुपयाचं आणि त्यासोबत आज जो आयवा कॅच खरं तर पकडेल त्यासाठी चिन्मय कमलाकर नावडेकर आणि चिराग कमलाकर नावडेकर यांच्याकडून टी शर्ट देखील आहे नक्कीच प्रेक्षकांना सुवर्ण संधी नयन फडके 3 चेंडूचा खेळ समाप्त आक्रमण आणि ठोकलाय लांब लचक क्रमांक 5 चा फलंदाज आहे ऋतिक आणि आपण पाहतो ऋतिकचा सलग 2 षटकार स्कोर मूव्स ऑन एकूण धावफलक 39 आता धावफलक मजबूत आहे टी शर्ट्स आपण जरूर पाहतो रोशन पाटील आहेत आमचे समालोचक मित्र प्रसिद्ध उद्योजक बोर्ले गावचे ज्यांनी शुभेच्छा दिल्यात बोर्ले संघाला मात्र आता चांबो नंतर जो खेळ केला ना ऋतिकनं जरूर आपण पाहतोय 2 सलग षटकार चेंडू शिल्लक 2 नयन फडके धावफलक धावा आपण एकूण पाहिला 39 चला मोह 40+ आणि प्रमोद प्रतिष्ठान रिडगर टॉस साठी या जास्त वेळ घेऊ नका टॉस इथे केला जाईल सुपर 6 च्या लढती असतील आणि त्यानंतर सेमीफायनल तर नक्कीच आमचे मुख्य आयोजक कमलाकर दादा आम्हाला माहिती देतात पहिल्या पासून आयवा कॅचचं प्राइज आणि चेल टिपलाय दीपक फडके यांच्याकडून कमबॅक होणं खूप कठीण आहे मात्र धावफलक पाहिलं तर जी टार्गेट सेट करत होतं 5 टार्गेट जे पाहिजे होतं त्या धावा नक्कीच बनल्यात एकूण धावफलक पाहूया टोटल रन्स 39 एकनाथजी म्हात्रे साहेब प्रसिद्ध उद्योजक राजकीय सामाजिक क्षेत्रातील नामवंत व्यक्तिमत्व शिवसेनेचं झुंजार व्यक्तिमत्व आणि नेहमी मदतीचा हात गोर गरिबांचा आम्ही पाहतो दाता म्हणून ज्यांना ओळखलं जातं 39 धावा 4 गडी बाद शेवटचा चेंडू असेल नयन फडके 2 षटकारानंतर विगर विरुद्ध प्रेक्षकांच्या माहितीसाठी बोर्ले यांच्यामध्ये होणारी फाईट सुपर 6 म्हणजे अंतिम 6 संघ त्यातील हा पहिला सामना दुसरा सामना असेल अंतिम 6 च्या सुपर 6 च्या 3 लढतीनंतर एक सेमीफायनल आणि एक फायनल असेल 5 मॅचेस आम्हाला अजूनही कव्हर करायचे 39 9 व थोडा दबाव असेल 2 षटकार आलेत चांबो मात्र सुरुवातीला त्यांनी दबाव निर्माण केला 3 चौकाराने ती विकेट हवी होती मात्र ऋतिक ऐन मोक्याच्या वेळी मदतीला धावून आला तो खेळला वैयक्तिक 12 वर
नयन फडके सामना 3 षटकांचा 39 धावा दाखल कर लास्ट बॉल गुड फिल्डिंग सिंगल मिळाली 2 धावेसाठी या हे छोटे क्षण खूप महत्त्वाचे असतात 39+2 41 41 आणि 42 करायचे उत्तरार्धामध्ये बॅटिंग करेल संघ आपण जरूर पाहतो विगत सन्मानाकडे वळतोय आज वेळात वेळ काढून आलेल्या शिवसेनेचं दमदार व्यक्तिमत्व शिवसेना ही 4 अक्षर मराठी मनाचा अभिमान अन्यासाठी रस्त्यावर उतरणारी शिवसेना गोर गरीब मदतीचा हात म्हणजे शिवसेना आणि एक विचार एक सुविचार म्हणजे शिवसेना आणि शिवसेनेचं दमदार व्यक्तिमत्व कला क्रीडा आर्थिक सामाजिक क्षेत्रातील नावलौकिक प्रसिद्ध उद्योजक आम्ही पाहतोय एकनाथजी म्हात्रेसाहेब यांच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे सामाजिक बांधिलकी जपत असताना अनेक गोर गरिबांना ज्यांनी सरळ हातानं मदतीचा हात त्यांनी दिला असे सन्माननीय सामाजिक सांस्कृतिक कला क्रीडा कोणतेही क्षेत्र असू दे साहेब कधीच कमी पडले नाही आणि व्यावसायिक क्षेत्रामधील अग्रगणित नाव साहेबांचा एकनाथजी म्हात्रे साहेबांचा शुभ सन्मान साहेब आज सामाजिक बांधिलकी तुम्ही बाळगली आम्ही दुआ करतो देवाला प्रार्थना आम्ही करू येणाऱ्या कालावधीमध्ये तुम्ही नगरसेवक बना या आम्ही तुम्हाला शुभेच्छा देऊ कारण आज एक मोठी राजकीय उलाढाल खरं तर आपण बघतो आणि साहेबांचं नेतृत्व फार मोठं राहिलंय नक्कीच वैभव जनसामान्यामध्ये मिसळणारे व्यक्तिमत्व आहे त्यांना कधी पदाचा लोभ नसतो अगदी ग्राउंड लेवलला समाजासाठी आपण काहीतरी लागतो आणि या उक्तीनं आज एकनाथजी म्हात्रे साहेब यांचं समाज कार्य पाहिलं आणि अगदी त्यांच्या पावलावर त्यांचे चिरंजीव अनिकेत जे युवा समाजसेवक आहेत आणि समाजसेवेचा पिंड जोपासणारे हे व्यक्तिमत्व तर पुढचा सन्मान करणार आहोत परशुराम म्हात्रे साहेब यांचा आम्ही सन्मान करतो आपण सुद्धा अमूल्य वेळ दिल्याबद्दल आयोजकांच्या वतीने धन्यवाद फिल्डिंग टीमला विनंती असेल क्षेत्ररक्षण लावून घ्या आणि डॉक्टर कमलाकर नावडेकर जे आमचे मुख्य आयोजक पुढच्या दोन्ही संघांना विनंती टॉस साठी लगेच दोन्ही संघांना या आपण एकनाथजी म्हात्रे साहेब यांच्या शुभ हस्ते आम्ही टॉस करणार आहोत आणि मी विनंती करेन रीडकर आणि मोह 40+ चला विलंब करू नका तर आयवा कॅचचं पारितोषिक दिलं जाईल तर भारतीय जनता पार्टी शक्ती केंद्र प्रमुख बाळाराम उसाटकर इको रायगड जिल्हा उपाध्यक्ष दीपक नावडेकर चिन्मय नावडेकर चिराग नावडेकर यांच्याकडून 500 रुपये ते प्राइस देणार आहोत आयवा कॅच प्रेक्षक चिन्मय चिराग आपण सुद्धा या आणि मी साहेबांना विनंती करेन चिन्मय चिराग यांच्याकडून टी शर्ट आहेत आणि आयवा कॅचचे प्रेक्षक आलेत का यस आपलं नाव सांगायचं विनोद पाटील लीडकर एकदा जोरदार टाळ्या उद्या आयवा कॅचचे प्रेक्षक होते डीजे जरा आयवा कॅचचा ट्रॅक असेल ना तर तो यावेळी वाजवा खूप मजा येते तर एकनाथजी म्हात्रे साहेब वेळात वेळ काढून आले धन्यवाद टॉस आम्ही करतो आपल्या पवित्र शुभ हस्ते सामना सुरू करा मॅच ऑन राहील मोह 40+ आहेत यस रेडी सामना सुरू राहील इम्पॉर्टंट मॅच यानंतर आपण मॅच कडे फोकस करणार आहोत यस रोशन जॉईन झालेत वेलकम यस टॉस विन टॉस जिंकलाय मोह ना रीडकर यस डिसिजन देऊ शकता लगेच बॅटिंग पुन्हा एकदा बॅटिंग फर्स्ट रीडकर मॅच कडे वळतोय पाहुण्याने विनंती करेन आपण पुढचा सन्मान करूया चिराग चिन्मय नावडेकर चिराग कमलाकर नावडेकर यांना आम्ही पाहतोय धन्यवाद आपलं पुढचा सन्मान आम्ही करतोय भावेश म्हात्रे यांचा आम्ही सन्मान करतोय या भावेश म्हात्रे अजय पाटील असतील त्यानंतर कैलास पाटील असतील आमचे त्यांना विनंती करेन अजय पाटील कैलास पाटील आणि भावेश म्हात्रे तर कैलास पाटील एक उत्तम पकवाज वादक आहेत ही कला त्यांच्यामध्ये वारदोलीचे विकेट महत्वाची होती आम्ही थोडा मॅच कडे आता कॉन्सन्ट्रेट करू 3 सन्मानानंतर आणि ओव्हर नंतर सन्मानाकडे वळू
जिथे भावेश म्हात्रे आणि अजय पाटील यांचा सुद्धा सन्मान होणार आहे आमच्या आयोजकांच्या वतीनं। धन्यवाद आपण दिलेल्या अमूल्य वेळाबद्दल। तर मोहो 40+ आपल्याला फिल्डिंग करायचे, आपण रेडी ना? तर कैलास पाटील प्रसिद्ध पखवाज वादक आहेत, महाराष्ट्र संस्कृतीचा साज संगीत आणि आज त्यांची शानदार सेवा पाहतोय, त्यांचे धन्यवाद। सकाराम गडकरी साहेब आंबिवली यांचा इथे सन्मान होणार आहे। त्यानंतर हनुमान खैरे खैरवाडीचे ग्रामपंचायत सदस्य यांचा सन्मान होईल। संजय खैर यांच्याकडून 1000, 2 षटकार ठोकेल त्यांना 1000 पैसे नंतर द्या। रोशन मॅच कडे वळतो आपण, 1 ओव्हर नंतर आपण सन्मानाकडे येऊ कारण मॅच इम्पॉर्टंट आहे। धन्यवाद। थँक्यू सो मच सागरजी मांडवकर सर नेरे, थँक्यू सो मच बेबी सर हरिग्राम। तर सन्माननीय सकाराम गडकरी यांचा शुभ सन्मान आम्ही इथे करतो। चला मॅच कडे आम्ही वळतो। संजय खैर यांच्याकडून लगातार 2 षटकार ठोकले तर 1000चं पारितोषिक आपण असणं दिसतं बाबा। हनुमान खैर अगदी खेळाचं उत्तरार्ध पाहतो जिथे झपाट्यानं 2 फलंदाजांचा खात्मा इथे घडलाय, जिथे पहिला गडी बाद होतो सचिन फडके आणि त्यानंतर आता खेळाडू बाद झाले संदीप तलेकर बाष्ट पवेलियन। सन्माननीय अनंता भगत साहेब माजी सरपंच यांच्याकडून या क्रिकेट स्पर्धेसाठी 500 रुपयाचा आर्थिक सहकार्य त्यांचा आम्ही आभार व्यक्त करू। संजय खैर यांच्याकडून पारितोषिक आहे लगातार 2 षटकारासाठी 1000। जितेश नावडेकर यांना विनंती करेन आपण लक्ष्मण फडके साहेब माजी सरपंच मोरबे आणि गणेश कोलंबेकर साहेब या दोन्ही मान्यवरांचा आपण सन्मान करावा। लक्ष्मण फडके साहेब माजी सरपंच मोरबे आणि गणेश कोलंबेकर साहेब त्यांच्याचकडे ठेवा कॅश प्राइज। मॅच इम्पॉर्टंट आहे, थोडं आम्ही मॅच कडे फोकस करतो आणि ओव्हर नंतर सन्मानाकडे वळतो। धन्यवाद। बक्षिसांची अनाउन्समेंट फक्त एकदाच होईल याची आपण नोंद घ्या कारण लढत सुद्धा तितकीच इम्पॉर्टंट आहे। खेळाचं उत्तरार्ध पाहतो जिथे 24 चेंडू मध्ये 42 धावसंख्येची आवश्यकता आहे। कंटिन्यू मॅच, अगदी 2 गड्यांचा खात्मा राहिला। नंदा मुन्ना जादूगर बॉलिंग ट्रॅक वरती पाहायला मिळतो। दर्शन पाटील धावा अगदी एकही घडली नाहीये, अगदी 0 धावसंख्या धाव पटलावरती गोलंदाज दर्शन पाटील। एक युवा जिगरबाज गोलंदाज आहे चांबोनं पकडलाय दमदार झेल आणि खेळाडू बाद होतोय दीपक फडके। अगदी झटके लागतायत। खेळाचं पहिलं पूर्वार्ध पाहिलं जिथे धावा बनताना पाहिलं 41, उत्तरार्ध मध्ये बनवायचे 42। खेळाचं उत्तरार्ध पहिलाच बॉल जिथे सचिन फडके बाद झाला। सकाराम गडकरी आंबिवली यांचा सन्मान होईल आणि हनुमान खैरे साहेब आपण सुद्धा सन्मानाचा स्वीकार करा। हनुमान खैरे खैरवाडी ग्रामपंचायत सदस्य, मी दादांना विनंती करेन त्यांचा आपण सन्मान करा। एकनाथ शेठ म्हात्रे यांचं मनपूर्वक धन्यवाद दिलेल्या अमूल्य वेळाबद्दल। अगदी काही परिसरामध्ये काही जवळच परिसरामध्ये त्यांचा रिसॉर्ट जो पाहायला मिळतो। धन्यवाद। वळूया मॅच कडे। ॲडव्होकेट शेखरजी खोपकर मोरबे, सन्माननीय जगन्नाथजी म्हात्रे, सन्माननीय दत्तात्रय फडके ग्रामस्थ मंडल मोरबे आपलं मनपूर्वक स्वागत। नंदा मुन्ना जादूगर बॉलिंग ट्रॅक वरती दर्शन पाटील एक गोलंदाजीचं वेगळं पण दर्शवणारे वेगळं दर्शन तो गोलंदाजीच्या माध्यमातून इथे साकार करतो। पनवेल प्रीमियर लीगचं गत वर्षाचं कार्य पाहिलं तर दर्शन पाटीलची निवड पाहिली होती। अगदी पीपीएल मध्ये 23 सत्र चांगलं राहिलं परंतु इथेही त्या दर्जाची धमक पाहायला मिळते। ओहो सुपर से भी ऊपर टॉपर गोलंदाजी अगदी मरण और +3 विकेट ज्यानं गारद केल्या असा बोर्ले संघाचा विख्यात युवा गोलंदाज दर्शन पाटील ऑन फायर धमक दाखवतो।
ताकद दाखवतो, युवा शक्तीचा जागर दाखवतो, युवा टेम्परमेंट, युवा शक्ती काय असते हे त्याच्या माध्यमातून पाहिलं P1च्या पहिल्या षटकामध्ये. अगदी निश्चितच आपण साहिल पाटील अगदी बोर्ले संघाचा खेळाडू त्यानेही या स्पर्धेमध्ये 2 मेडल षटक हाताळलं आणि हा ठरतो तिसरा. त्याचं नाव आहे दर्शन पाटील. नक्कीच रोशन एक सूचना आल्यात, हॅट्रिकचं कुठल्याही प्रकारचं कॅश प्राइज स्वीकारलं जाणार नाही आणि बक्षिसांची घोषणा एकदाच होईल. सॉरी फॉर दॅट. पुरस्कर्त्यांचा आम्ही आभार मानतोय. एकनाथ शेठ मात्रे आपण मनपूर्वक धन्यवाद. आपण इथे आलात, आपला अमूल्य वेळ दिला. मी पुनश्च एकदा आमच्या सर्व आयोजन कमिटीच्या वतीनं एकनाथ शेठ मात्रे प्रसिद्ध समाजसेवक आपलं मनपूर्वक धन्यवाद. मी साहेबांचं मनापासून धन्यवाद देईन आणि एकनाथ शेठ मात्रे यांची चिरंजीव युवा समाजसेवक अनिकेत मात्रे, नक्कीच ती साहेबांसाठी सुद्धा आनंदाची गोष्ट आहे. चला वळूया मॅच कडे. अगदी चेंडू हवेमध्ये मुक्त संचार करतोय, पुन्हा एकदा दमदार झेल. सिद्धांत त्या ठिकाणी सज्ज असताना अगदी त्यालाही कळलं नव्हतं की चेंडू इतक्या फास्टली माझ्याकडे येईल आणि त्यानंतर हा दमदार झेल त्याने कन्वर्ट केला. अगदी विकेट गारद होण्याचं सत्र जारी. खेळाचं पहिलं पूर्वार्ध जिथे धावा वेगवान पद्धतीने बनताना पाहिल्या, उत्तरार्धामध्ये फलंदाजी काहीशी ठासळली आहे, परंतु हाच तो विगर संघ आहे जो या स्पर्धेतील पहिला सामना खेळत असताना अक्षरशः सामना गमावला होता. अंतिम टप्प्यामध्ये दीपक फडके यांनी केलेली उपयुक्त खेळी ज्याच्या जोरावरती सामना जिंकला होता विगरनं, परंतु अंतिम टप्प्यामध्ये संघर्ष राखला. तर या लढतीमध्ये दमकून दाखवू शकतो विगर. अगदी ताकद आहे आणि ती ताकद या लढतीमध्ये त्याला समर्पित करावी लागेल. पाक खेळाडूला काहीशी इजा जाणवते, तर कुठली मागणी असेल तात्काळ इथे आपण मागणी करू शकता. प्रथमोपचार पेटी फर्स्ट एड किट इथे अवेलेबल आहे, तात्काळ त्याची इथे पूर्तता केली जाईल. धावसंख्या 0 आणि गडी बाद होत आहे 4. 4 चांद लावणारी ही आपण बँडेज पाहिजे. तर नक्कीच रोशन थोडं थांबवेल. काल आम्ही पाहतोय 100+ वैकुंठवासी स्वर्गीय हरिभक्त पारायण महादेव गोटीराम नावडेकर या पंचांचा इशारा येतोय. मेडिसिन घेऊन जा, किट बँडेज घेऊन जा. आणि काल रोशन अण्णांच्या नाती नातू पंतू नात जावई 100+ बिग फॅमिली आणि यांच्याकडून आम्हाला आर्थिक सहकार्य आले. 4000चं आर्थिक सहकार्य आणि त्यामध्ये होत्या नावडेकर परिवाराच्या भगिनी यांच्याकडून 4000 आणि शालिक मुंगा भगत मोरबे 1000 रुपये त्यांचा आम्ही धन्यवाद देतो. आणि काल त्यांच्या पंती नातू संजीवनी सदाशिव ठाकूर रोडपाली 500, मीनाक्षी नामदेव पाटील खारघर 500, नीलमताई संतोष भगत खारघर 500, प्रज्ञाताई अविनाश पाटील वलवली 500, मनीषा सत्यवान मात्री खुटारी 500 रुपये, दीक्षिता प्रतीक ठाकूर पनवेल 500, कविता श्रीधर भोपी आकुर्ले 500, वेदिका प्रफुल्ल कोकंबे रीस 500. बघा काल अण्णांच्या नातू पंती जावई नात जावई आले होते, मुलं होती आणि त्यांनी सुद्धा आर्थिक सहकार्य केले. रोशन अभिमानाची गोष्ट आहे. अगदी त्यांचा नातलग परिवार या स्पर्धेमध्ये आला. अण्णांच्या प्रित्यर्थ ही आपण स्पर्धा पाहतो. वैकुंठवासी स्वर्गीय हरिभक्त पारायण महादेव गोटीराम नावडेकर अण्णांच्या नावानं या स्मृती चषकाचा आगाज आहे, परंतु गोलंदाजीचा आपण एक वेगळा हा दर्जेदार आकलन पाहतो. जिथे पहिलं षटक पाहिलं दर्शन पाटीलचं आग ओकणारी गोलंदाजी त्यानं समर्पित केली. आता आहे सोमनाथ पाटील. सोमनाथ सुद्धा चांगली गोलंदाजी इथे सफर करतोय. अगदी मोठ्या कालांतरानंतर इथे खातं ओपन केलं जातं. पहिल्या षटकातील 6 आणि त्यानंतर 8-9 चेंडूंनंतर इथे खातं उघडलं जातं. पुणे 11 साई स्टार विगर या संघाचं पुंडशेठ कडब यांच्या माध्यमातून या संघाला पुरस्कृत केले. पुरस्कर्त्यांचं कौतुक आहे, परंतु ही लढत तितकीच इम्पॉर्टंट आहे. अंतिम पडाव पाहिलं तर 9 चेंडू जिंकण्यासाठी 40 धावसंख्येची अद्यापर्यंत आवश्यकता आहे. अगदी जलद गतीने कोसळलेले पहिले 2 विकेट आणि त्यानंतर धावसंख्या पूर्णपणे रखडली जाते. रेफर केलंय कंट्रोल रूम कडे. ऑफिशियल अंपायरचा सॉफ्ट सिग्नल रनआउट आहे, परंतु कंट्रोल रूम कडे काहीसा निर्णय हा इथे प्रलंबित पाहायला मिळतो. जयजी पांचाल कोंडले, कोणाजी फडके मोरबे,
जगदीशजी गडगे मोरबे आणि राकेश नावडेकर मोरबे या ग्रामस्थांचं या स्पर्धेच्या माध्यमातून मनपूर्वक स्वागत। अगदी श्रद्धांजली स्मृती चषकाची आपण मैफिल पाहतो आणि या लढतीमध्ये अगदी सुपर 6 हा आपण पडाव पाहतो। या लढतीतील धावा इथे ग्राह्य धरल्या जातील, त्यानंतर स्टॉप असेल याची आपण नोंद घ्या। अगदी 4 गडी जलद गतीने बाद होणं हे साई स्टार विगर संघासाठी काहीसं मागे ठरलं गेलं। उत्तरार्धामध्ये फक्त 42 धावसंख्येची आवश्यकता असताना कोसळलेलं विकेट, त्यानंतर काहीसा दबाव हा चिडला जातो। सुरक्षितरित्या ही रन्स इथे कंप्लीट होताना पाहायला मिळते। सांघिक कोटापुढे मार्गस्थ होताना पाहायला मिळतो। संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते निश्चितच 4 या धावसंख्येवरती। सन्माननीय आनंद शेठ गडगे चिंद्रन हे सुद्धा या लढतीला एन्जॉय करतात, त्यांचं मनपूर्वक स्वागत। नेक्स्ट बॉल, ओहो प्रहार केलाय, काउंटर अटॅक करण्याचा प्रयत्न, वाईडिश लॉंगॉनच्या ठोक्यावरून तमतमाता सनसनाता छगा षटकार। प्रेक्षकांची झाली या गर्दी मॅच बघायला, प्रेक्षकांची झाली या गर्दी मॅच बघायला। स्वर्गीय महादेव कोटीराम नावडेकर स्मृती चषक मोरबे गावाला, स्वर्गीय महादेव कोटीराम नावडे। अगदी 7 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे, जिंकण्यासाठी 32 धावसंख्येची आवश्यकता आहे। प्रत्येक चेंडूकडे हाणामारी करावी लागेल। अगदी पहिली रात्र ज्या संघाने गाजवली असं प्रणव 11 साई स्टार विगर क्रिकेटचं माहेरघर, दमदार खेळ याही संघाचं राहिलंय। हाही संघ पाहायला मिळतो नाव आहे बोरले, ज्या संघाने अनेक स्पर्धेमध्ये सोनेरी अक्षरामध्ये नाव कोरले असं रायगड जिल्ह्यातील बोरले। आज चांगला खेळ या संघाचा पाहायला मिळतो। 7 चेंडू 32 चेंडू हवेमध्ये मुक्त संचार करतोय लॉंग ऑफ कडे, चांगला झेल तिथे पकडला जातो, सज्ज होता हर्ष। करण्यासाठी अगदी 32 धावसंख्येची आवश्यकता आहे। आपले आयोजक जितू दादा जितेशजी यांचे पिता श्री रघुनाथजी नावडेकर सुद्धा या स्पर्धेमध्ये प्रचंड मेहनत घेत आहेत, त्यांचंही मनस्वी इथे आभार व्यक्त केलं जाईल। डीजे गणेश यांची भूमिका या स्पर्धेमध्ये खूप देखणी पाहायला मिळते। तर सन्माननीय पाहुणे ऍडव्होकेट शेखरजी जयवंत खोपकर या मॅचचा आनंद घेत असताना आणि तुकाराम गायकर साहेब या मॅचचा आनंद घेत असताना लाईव्ह कक्षाच्या मागे जी गर्दी आहे ना, तिथे आयोजकांकडून सूचना आल्या तिथे आपण सायलेंट झोन ठेवा, दिलगिरी व्यक्त करेल। लाईव्ह कक्षाच्या मागे आणि स्कोररांच्या मागे फक्त 12 मॅन असतील। आमचं डोकं तुम्ही आउट करू नका। 6 नक्कीच रोशन इथं आगमन झाले ते नेरे गावातील प्रसिद्ध डॉक्टर, मलेरिया स्पेशालिस्ट, ऑलराउंडर, सर्वगुण संपन्न डॉक्टर गोपीनाथ पाटील यांचे इथे आगमन झाले, सहर्ष स्वागत। सबसे कातिल ज्यांचं समालोचन, ज्यांचं 40+ क्रिकेट पाहतो गोपीनाथ पाटील सर, आपलं मनपूर्वक स्वागत। असे वैद्य आणि त्यांचं इथे मनपूर्वक स्वागत केलं जाईल। आदिवासी समालोचन सुद्धा खूप चांगले करतात। एक फरमाईश त्यांची असेल, अगदी पहिलाच बॉल इथे डॉट पाहायला मिळतो। अगदी 40+ मॅच मध्ये त्यांचं समालोचन तुम्हाला पाहायला मिळेल। ओहो प्रहार केलाय, अगदी हातांचा चांगला उपयोग आहे, डीप मिड विकेटला बैठक झेल, चांगला झेल। सिद्धांत आपला सिद्धांत उपयुक्त पद्धतीने सादर केलाय, चांबो चांबो। करेन का आपण स्टेजवर यायचे। शिवसेनेचं दमदार व्यक्तिमत्व आम्ही पाहतोय, एकनाथ शेठ म्हात्रे यांच्याकडून या स्पर्धेला 5000चं आर्थिक सहाय्य आम्हाला मिळाले, त्यांचं धन्यवाद। सर्वगुण संपन्न डॉक्टर गोपीनाथ पाटील यांचं आगमन झाले, वेलकम। श्रद्धांजली चषकामध्ये खेळतोय डांगरणेश्वर क्रिकेट संघ मोरबे आणि निश्चितच सिद्धी करवले संघाविरोधात तो संघ खेळतो आणि श्रद्धांजली चषकामध्ये मोरबे संघाचा खेळ पिसारवे नाईट स्पर्धेमध्ये आपल्याला चांगला पाहायला मिळतो। तर सचिन दिसले सन्मानी आमचे पाहुणे राकेश फडके, रोशन फडके, अरविंद मेडिकल, कवी पाटील यांना विनंती करेन या आपण अतिथी कक्षामध्ये आपलं सहर्ष स्वागत। चला वळूया, मॅच इम्पॉर्टंट आहे। 4 चेंडू 32 धावसंख्येची आवश्यकता, काहीसा एकतर्फी सामना पाहतो।
सामना पहिल्या पूर्वार्धामध्ये खुला केला होता. चांबोच्या संदेश पाटीलच्या बोरलेनं पिबनच्या पहिल्या षटकापासून पूर्णपणे अटकेपार झेंडे आपण पाहिले. अगदी 3 षटकांदरम्यान 41 धावा या अगदी पोषक राहिल्या होत्या आणि उत्तरार्धामध्ये अगदी तीक्ष्ण धारदार गोलंदाजीच्या जोरावरती बोरले संघानं या स्पर्धेमध्ये दमखम दाखवली. अगदी 24 लाईव्ह इव्हेंटचा संगणक यंत्रणा हाताळणारा अवलिया अर्थातच चांबो प्रफुल्ल पाटील. कृष्णा तुम्ही त्याच्याकडून शिकायला हवं, कारण तो आता चांगला खेळतो. अगदी खुल्या गटामध्ये त्याचा वावर राहिले. ग्रामीणच्या माध्यमातून त्याची पॉवर पाहायला मिळते. रोशन नक्कीच चांगलं तुम्ही वक्तव्य केलं. मात्र चांबोला क्रिकेट सीझन मध्ये लाईव्ह साठी सुट्टी असते, मात्र कृष्णाला सुट्टी नसते. एकही दिवस सुट्टी नसते. सराव तर बाजूलाच. परंतु कृष्णा पुढच्या अंगामध्ये खेळू शकतो. अगदी वाईट बॉल, परंतु इथे अगदी स्टेप आउट होत हा फटका खेळण्याचा प्रयत्न होता आणि त्यानंतर खेळाडू होतोय रन आउट. अगदी गोलंदाजाच्या खात्यामध्ये विकेट नसेल, रन आउट होतो खेळाडू. थँक्यू डीजे. रन त्याची अगदी पडताळणी केली, कारण पहिल्यांदा टप्पा पडला होता आणि पाहत अगदी विकेट्स राहिले. पदन चांबो तयार. प्रफुल्लित करणारी गोलंदाजी या उत्तरार्धामध्ये साध्य केली जाते. डायरेक्टली काउंटर अटॅक आणि हे पाहता अगदी 1 धाव जलद गतीने प्राप्त होते. सांघिक कोटापुढे मार्गस्थ होत असताना अगदी फक्त धाव पुस्तकावरती 13 पाहतो. मोठ्या मोठ्या फरकाने ते परास्त व्हावं लागेल विगरला. 1 चेंडू आणि 29 मोठा फरक आहे. आणि अशा रीतीने सुपर 3 मध्ये इथे दाखल होतोय टीम जनमान बोरले. दानशूर व्यक्तिमत्व यांच्याकडून 500 रुपये आलेत. 3 षटकार आलेत आतापर्यंत आणि त्यामध्ये प्रेम आम्हाला माहिती देतो रोशन. 2 ऋतिक आणि 1 संदेश.